कर्जमाफीची घोषणा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, तर कोणत्या कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे आणि त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणण्यात आलेली आहे। आता या योजनेमध्ये 3 टप्पे पाडण्यात आलेले आहेत। एक म्हणजे कर्जमुक्ती, दुसरा म्हणजे एक वेळ समझोता योजना आणि तिसरा म्हणजे प्रोत्साहन अनुदान। आता ह्या तिन्ही बद्दलची माहिती आपण सविस्तररित्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर नक्कीच ते व्हिडिओ बघा। मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्याच्यानंतर 2 लाखावरील शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार याच्याबद्दलही माहिती आपण जाणून घेतलेली आहे। पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की नेमकं कोणत्या बँकेची ही कर्जमाफी केली जाणार आहे, तर त्याचबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या काही बँकांची कर्जमाफी केली जाणार आहे त्या बँका शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्या बँका कोणत्या आहेत? एक तर शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेली कर्ज, राष्ट्रीयकृत बँक म्हणजे स्टेट बँक असेल, त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतील, ज्याला राष्ट्रीयकृत मान्यता आहे त्या बँकांची कर्जमाफी याच्यामध्ये केली जाणार आहे। खाजगी बँक आहेत याच्यामध्ये तुमची HDFC असेल, ICICI असेल किंवा कोणत्याही बँका असतील त्याही बँकांची म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आणि खाजगी बँक यांचीही कर्जमाफी केली जाणार आहे। त्याचबरोबर प्रादेशिक ग्रामीण बँक, प्रादेशिक ज्या ग्रामीण बँक आहेत त्यांचीही कर्जमाफी इथे करण्यात आलेली आहे। म्हणजे तुमची महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा ज्या काही ग्रामीण बँका असतील ज्या प्रादेशिक लेवलवर चालत असतात त्या बँकांची इथे कर्जमाफी करण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ह्याही बँकेची कर्जमाफी याच्यामार्फत करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था ज्या काही आहेत पतपुरवठा संस्था त्यांचीही कर्जमाफी याच्या माध्यमातून केली जाणार आहे, असं या शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। सदर शेतकऱ्यांची जी काही राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी बँक यांच्या कर्जमाफ्या या सर्व बँकांचा समावेश हा कर्जमाफीमध्ये करण्यात आलेला आहे। तुम्हाला समजलं असेल की कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, तर हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या माहितीची व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद।